दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, या जगी हा आला रे, या जगी हा आला रे. बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, गड़बड़ घोटाला रे, गड़बड़ घोटाला रे. 10 का 20 करने में शातिर ये साला रे, शातिर ये साला रे, शातिर ये साला रे. झोल झोल करुण तरी ठण ठण गोपाला रे, ठण ठण गोपाला रे, ठण ठण गोपाला. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा है, झोल में ही यारी छुपी है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता. वा वा. थँक्यू सो मच. क्या बात आहे. गजोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, कारण आजचा हा भागच विशेष आहे. तुकडटवाडीच्या कट्ट्यावरती मित्रांची मैफिल जमलेली आहे, मैत्रिणींची मैफिल जमलेली आहे आणि त्या निमित्तानं हे सगळे मित्र एकत्र आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचं अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी खरं तर या भागाची दोघांनी सुरुवात केलेली आहे आणि ते पक्के मित्र आहेत असं आम्हाला कळलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित राज यांच्यासाठी आणि जसराज जोशी यांच्यासाठी. काही मित्र पॅकेज मध्येच भेटतात, एकावर 2 फ्री किंवा आलो तर आम्ही 3 येणार, असं जे एक पॅकेज आहे मैत्रीचं ते इकडे उभं आहे. त्यांचं आपण स्वागत करूयात. प्रवीण तरडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि दया पिट्या ही जोरदार जोडी जी प्रसिद्ध आहे त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. रमेश परदेशी आणि देवेंद्र गायकवाड. मला आज कळलं तुमचं नाव देवेंद्र गायकवाड आहे. सगळ्या लोकांना जे बघतात त्यांना सगळ्यांना दया 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 पाठ झालंय आता आणि यांनाही पिट्या पिट्या व्हाईच पाठ झालेला आहे. पण रमेश परदेशी असं सुद्धा त्यांचं एक नाव आहे, ते तुम्ही लिहून घ्या. आणि देवेंद्र गायकवाड आणि अर्थात मास्क लावूनही काही फायदा नसलेले, म्हणजे चांगल्या अर्थी मी विनोदाच्या अर्थाने म्हणतोय, मास्क लावला तरी सगळा महाराष्ट्र ओळखूच शकतो गेटअपमुळे त्यांना. ते प्रवीण तरडे. तुम्ही आणि जसराजनी मास्क लावला तरी लोक ओळखणारच की आतमध्ये माणसं कोण आहेत. तुमचं स्वागत. आणि आता या बाजूला येणार आहे 2 मैत्रिणींची ही जोडी इथे उपस्थित आहे ज्यांच्यामध्ये अनेक वर्षांची मैत्री आहेच, पण सध्या लॉकडाऊनमुळे तुमची मैत्री लोकांपर्यंत जास्त पोहोचतीये, कारण तुमचे डान्सचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना कळतंय की यांच्यामध्ये नृत्याच्या पलीकडची किती मैत्री आहे. तर ती आज जाणून घ्यायची आहे. जोरदार टाळ्या उर्मिला कोठारे यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या फुलवा खामकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि इकडे एक अत्यंत सिरियस मित्रांची जोडी उभी आहे. हे बाकी तर सगळे विनोदी झाले, पण इतकी सिरियस जोडी इकडे उभी आहे की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. अशी दोन माणसं खरं तर हसवणं हाच त्यांचा धर्म आहे आणि त्यांच्या मैत्रीतही तो आपल्याला दिसतो. जोरदार टाळ्या अतुल तोडणकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या आशिष पवार यांच्यासाठी. मला आज भारी वाटतंय की आज मित्र एकत्र आलेले आहेत. खरं तर मित्र कोण असतात, पालकांनी जर कोणाच्या घरी फोन केला आमचा पोरगा तुमच्याकडे का, तर प्रत्येक वेळी आमच्याकडेच आहे हे जे सांगतात ते मित्र असतात. आपलं आयुष्यात काही होऊ न हो, पण मित्राचं कुठेतरी जमलं पाहिजे हे सतत ज्याला वाटत असतं तो असतो खरं तर मित्र. आणि मला असं वाटतं सोशल डिस्टन्सिंगच्या या जमान्यात सुद्धा आतून जे एकमेकांशी खूप जोडलेले असतात ते असतात मित्र. रक्ताचं जरी नातं नसलं तरी श्वासांचं नातं ज्यांच्यामध्ये असतं ते असतात मित्र. तर असे हे मित्र इथे एकत्र आलेले आहेत, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि त्यांना मी विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या कट्ट्यावरती विराजमान व्हा, खूप गप्पा मारूया. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.
आज खूप छान वाटतं की सगळे मित्र एकत्र आलेले आहेत आणि थुकरटवाडीकर आता सज्ज झालेले आहेत या सगळ्या मित्रांना हसवण्यासाठी. तर आता आज काय सादर करायचं असा एक बराच प्रश्न झाला निर्माण. तर मित्रांचीच गोष्ट खरं तर यांनी बनवली होती, मुळशी पॅटर्न. खरं तर मित्र म्हणजे मित्र वाट दाखवू शकतात, मित्र वाट लावू सुद्धा शकतात. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. तर आमच्याकडे सुद्धा असा एक सिनेमा सर बनलेला आहे. मुळशी पॅटर्न सारखं. हा काय आहे, तुमच्या सिनेमातली स्टोरी फारच सिरियस होती. म्हणजे जमिनी वगैरे विकल्या वगैरे. आमच्याकडे पण झालंय तसंच. पण झालंय काय, आमच्या इथल्या लोकांनी शेतीच्या जमिनी नाही, घरासाठी राखून ठेवलेल्या जमिनी होत्या, ज्या घेऊन ठेवलेल्या घर बांधायचे, त्या जमिनी काही लोकांनी विकल्या मोबाईलवाल्यांना. काय मोबाईलच्या कंपनीवाल्यांनी त्या जमिनी त्यांच्याकडून स्वस्तात घेतल्या मोबाईलचे टॉवर उभारण्यासाठी. आणि त्याच्या बदल्यात त्यांना लाखाचे मोबाईल दिले. आता ते मोबाईल जेव्हा ह्या गरीब लोकांच्या हातात आले, त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीची वाट लागली. सगळे आळशी झाले. त्यामुळे आम्ही ठेवलाय आळशी पॅटर्न. ही जी सगळी कथा आहे की जमीन जेव्हा मोबाईल टॉवरवाल्यांनी घेतल्या आणि ज्या लोकांना वायफाय माहितीच नव्हतं, मोबाईल माहितीच नव्हतं, चॅटिंग माहितीच नव्हतं, त्यांच्या उरावरती जेव्हा हे सगळं घातलं, तेव्हा पुढे जाऊन ते मेंटेन करणं किती त्यांना अवघड गेलं. आणि त्याच्यानंतर काय घटना घडायला लागल्या आणि मग कसं मोबाईलचं गँग वॉर सुरू झालं, ही एक वेगळी कथा सांगणारा सिनेमा आता तुमच्या समोर येणार आहे. यांचा होता मुळशी पॅटर्न, आपला आहे आळशी पॅटर्न. बघूया आता सिनेमात काय घडतंय. मंडळी, आमच्याकडे जी गोष्ट घडतीये त्यात पहिल्यांदा भेटूयात सिनेमाच्या नायकाला, म्हणजे वडिलांना, ज्यांनी सुद्धा पूर्वी घर बांधायचं म्हणून जमीन घेतली होती, पण ती त्यांनी मोबाईलच्या टॉवरसाठी विकली. आणि त्याच्या बदल्यात त्यांची पुरती वाट लागली. आता ते मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करतात. भेटूयात त्यांना. काय आणलं पाठीवर? वेताळ आहे वेताळ. मी विक्रम राजा आहे की नाही, वेताळाला घेऊन फिरून आलो. तुला गोष्ट ऐकायची आहे का? चल. पोत दिसतंय. दिसते ना, मग कशाला फालतू प्रश्न विचारून आपले वाक्य वाढवून घेतो तू? वा भारत्या. याच म्हणजे तुम्हाला सांगतो, ते दयापीठासारखं आहे. ते जबरदस्तीनं प्रवीण तरडेच्या पिक्चर मध्ये घुसत. तसं तू आमच्या स्किट मध्ये जबरदस्तीनं घुसतो. जबरदस्ती काय सांगता? हा ते तरडेच घेतात त्यांना पिक्चर मध्ये. हा ते आहे म्हणा. तरडेच एक बरं आहे, पण एकदा कॅमेरा नसला तरी चालते, पण दयापीठे पाहिजे आहे ना. बरोबर. अरे म्हणजे त्यांनी ठरवलंय सगळं मिळून एकत्र मिळून काम करायचं. शाळेपासून, आतापासून नाहीये गे, शाळेपासून. शाळेत प्रवीण तरडेनं एकदा एक पात्र नाटक बसवलं होतं, त्याच्यात पण दयापीठे होते. जगातलं पहिलं एकमेव एक पात्र नाटक केलं, ते 3 जण होती. मग खतरनाक. हा ते असं नाही रे, मैत्री जबरदस्त आहे त्याची. नापास पण एकत्र होतात ते. एवढं प्रेम? प्रेम बिम काही नाही रे, एकमेकाचं पाहून पेपर लिहितात की नाही, त्याच्यामुळे पास कोणीच होत नाही. असं आहे ते. अरे बाप रे बाप, कोण आलं पाहिलं का? कोण? अरे अतुल तोडणकर. आई शाबास सर, तुमचा जबरदस्त फॅन आहे मी. तुमची सिरियल पाहतो मी, ती झी मराठीवरची ते हे अगोबाई सासूबाई. अगोबाई सासूबाई? हा अगोबाई सासू मध्ये आहेत ना ते प्रज्ञा हेच तर करतात ते. प्रज्ञा ते नाही, ते वेगळं आहे, वेगळं आहे. अरे नाही तुला नॉलेज नाहीये. माझ्याकडे फोटो आहे, दाखव फोटो, दाखव प्रज्ञेची जय, दाखव फोटो. बघितलं? अरे जबरदस्त हेच आहे ते, हेच आहे ना. चुकतंय काहीतरी. ते प्रज्ञा वेगळे, ते अतुल वेगळे आहेत. अरे सॉरी यावेळेस जरा गलती खाल्ली. सॉरी मग काय हरकत नाही. पण म्हणजे तुम्ही सेम टू सेम दिसता असं म्हणून वाटलं, म्हणजे गावातल्या लोकांना समजत नाही तेवढं म्हणून म्हटलं. बरं ते सोडा, तुम्ही काय कोण आहात, काय झालात आज? मोजो बोला तो बोला टाच.
होतं म्हटलं. काहीतरी टच कन फुटल्यासारखा आवाज झाला. काय त्यात मोबाईल होते यार. वाद आला का रे तुझ्या? अरे माझे ₹1,00,000 मोबाईल फोडले ना तो, आणि हे सगळे बाहेर पडले ना. आता मग सगळी लफडी बाहेर पडल्यासारखं काय ओरडून राहिले? मोबाईलच बाहेर पडलेत ना. ए थेरड्या, आपली अवकात ध्यानात ठेवायची, लक्षात ठेवायची. हा त्याचे 2 वाक्य सलग लक्षात राहत नाही. ना मला सांगतो लक्ष, कालपासून तुला सांगतो मी प्रवीण, मुळशी पॅटर्न करायचा आहे म्हणून टेन्शन आलं याला. मुळशी पॅटर्न नावच आठवून नाही राहिलं. कधी मुसली पॅटर्न चालू आहे, कधी मौशी पॅटर्न चालू आहे, काय काय चालू आहे, धिंगाणे चालू आहे. आणि आम्हाला सांगते लक्षात ठेवा म्हणून. हा तुझं तर तू जास्तच बोलू लागला. तुला तर आता ओ साहेब जाऊ दे ना, ओ साहेब जाऊ दे ना, म्हातारा माणूस आहे, कशाला जाऊ दे ना. ए म्हातारा कोणाला म्हणून राहिलं बे? SMS दाखवू का मी किती येतात ते? जास्त बोलू लागला तुझ्या तर. ए, रावल्या रावल्या, तुझ्या बापाला मारतात. रावल्या लवकर ये. आलो आलो. आला आला, गंधारचा बाप आला. कोणाचा बाबाला? गंधार गंधार कोण माझ्या गंधार कोण? मुलाचं नाव आहे माझं. काय घेतलं? तो असं म्हणला की पप्पा तू सगळ्यांचं नाव घेतो, एकदा माझं घे ना. मी म्हणलं मी घेतो, तुझ्या बापाचाच शो आहे, त्याला काय होतंय. घरची नावं घ्यायची ना, सांगितलं स्किट मध्ये. हा, घे. आला आला, सगळ्यांचा बाप आला, असं घ्या. आला आला, सगळ्यांचा बाप आला. ए तू कोण आहे रे? ओम ओम फट स्वाहा. बाबा चमत्कारी. ओम भूतकर. ओम भूतकर कमी, डोम भूतकर जास्त वाटत. अरे पोट बघ केवढं वाढलं या वयात. डोम झाला नुसतं त्याचा. ओ फादर तुम्ही थांबा ना. ओ सॉरी. साहेब सॉरी, जाऊ द्या आम्हाला. अरे त्यानं ₹1,00,000 मोबाईल माझे फोडले, आणि काय जाऊ द्या. चला दोघं अंगठे धरा लवकर. ओ साहेब सोडा ना. अंगठे धरतो का तू? अंगठेदार समजत नाही का? अंगठेदार. राश अंगठे धरतात का? मग कसे धरतात? अरे अंगठे धरता येत नाही, चाललाय हिरो व्हायला. मग तुम्ही दाखवा ना कसे धरतात ते. हे असे धरते, हे असे, हे असे. किती वेळ धरू शकता हे असं? अरे लय वेळ धरू शकतो मी, शाळेत चॅम्पियन होतो मी अंगठे धरण्यात. आणि पाठीवर समजा वाटी ठेवली तर? अरे ठेवून तर मग पाडणार नाही, शपथ सांगतो. ठेव रे वाटी, ठेव तू वाटी. अरे याला ठेवतो का लवकर? आणि वाटी बरोबर तांब्या ठेवला तर? अरे ताजमहल ठेव, पाडला तर शपथ आहे. आता तू ठेवतो का ताजमहल? हा काय पाडला तर शपथ आहे. अरे लय एक्सपिरियन्स आहे आपल्याला. मी काय म्हणतो, हा मी फादर बरोबर जाऊन येतो. हा तोपर्यंत हे असंच राहा तुम्ही. हा, चाल जाऊन येतो. साहेब तुम्हाला व्हिडिओ बनवून चाललेत ते. हो का? अरे इकडे मला येडं बनवता. हा चला, आजपासून इथून तुमचं काम बंद. चाल निघायचं. दिसलं ना तर फाडून टाकेन. ओ साहेब धमकी द्यायची गरज नाही. मोबाईल रिपेअर करणाऱ्याची औलाद आहे आपण. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, नाही तर हेडफोन लावी ना एकेकाला. मी जर आम्हाला हेडफोन लावले ना, तर आम्ही तुम्हाला चार्जर लावू. आणि चार्जर कधी बी एकटा येत नसतो, मल्टीपिन बरोबर येतो. ते बी पॉवर बँक संकट. सगळे पळा समाप्त.
हे असं 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 बोलतात साहेब लोकांशी? तुझ्यामुळे नोकरी गेली माझी आज. अरे काही झालं तरी मालक आहेत ते आपले मालक, लक्षात ठेव. कोण मालक? कुणी केलंय मालक त्यांना? कुणी केलंय? तुम्ही जमिनी विकल्या त्या वायफायच्या टॉवर साठी आणि म्हणून त्या जमिनीचे मालक झालेत ते. पाटील साहेब, अरे पण ते आपल्याला त्यांनी लाख लाख रुपयाचे मोबाईल दिले ते बघ. लाखाचे मोबाईल दिले, मग ते मोबाईल वापरायची अक्कल दिली का त्यांनी तुम्हाला? रिचार्ज करायची अक्कल दिली का? पैसे दिले रिचार्ज करण्यासाठी त्यांनी. पण 2 GB डाटा भरतो. तुमचे ते 2 GB डाटा रोजचा भरता भरता जीबी फाटली आहे माझी. जीबी बनियान घातली होती ना, ती पण फाटली आहे माझी. माझं ठीक आहे. त्या आईचं बघा इंटरनेट पायी काय झालं. काय झालं तिचं? काय झालं? कुठे आहे ती? त्या आई कोणतं गाणं लावलंय? मैनू काला चष्मा जस्ता है. नाही परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट जास्त आहे. मालूम आहे, इतकं मॅचिंग आहे. बाई कोणती चष्मा कोणता ओळखूच येत नाही. हो काय बोलताय तुम्ही? आल्या का सगळ्या मैत्रिणी? हाय, कशात तुम्ही? मिश्री आणली का सगळ्यांनी? सो लेट्स स्टार्ट. ते आमच्या बायकांची मिश्री पार्टी आहे ना आज, किटी पार्टी. मी काय मिश्री पार्टी? किटी पार्टी? मिश्रीची किटी पार्टी आहे बायकांची. म्हणजे कोण कोण किट्टी किट्टी मिश्री लावणार आहे ते कळणार आहे पार्टी मध्ये. कोण कोण आहे तुमच्या पार्टी? ते उर्मिला आणि फुलवा. उर्मिला फुलवा. हा. तुम्हाला कळलं ना काय म्हणायचंय? पार्टी कशी झाली बघताय ना तुम्ही. असं म्हणायचंय मला. माझ्या पार्टीमध्ये लय बायक आहेत, कुणा कोणीची नावं लक्षात ठेवू. मग हा अरे गेली कुठं? काय झालं? हे मंगल, अरे असं काय झालं याचं? हे हे बाबा हे काय? हे काय? काय काय झालं? काय डाटा संपला. घरातला आटा संपलाय ते बघ. डाटा संपलाय. चला सगळ्या घराचा आळशी पॅटर्न झालाय. सगळ्या घराचा आळशी पॅटर्न झालाय. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमच्यामुळे आमच्या बापदादांच्या जमिनी विकल्या तुम्ही, मोबाईल घेतला. वायफायचा टॉवर उभा करायचा होता तिकडं म्हणून जमिनी विकल्या तुम्ही. मोबाईल आला घरात, त्याच्यासोबत वायफायची केबल आली. आता पाटलीनबाई त्याच्यावरती कापडं वाळत घालते. तो रिचार्ज करण्यासाठी पैसे आले का? जमिनी विकल्या आणि मोबाईल घेतला तुम्ही. आमच्या पुढे जिंदगानीची. गप्प बस. रिचार्ज करा ना. काय रिचार्ज करा? इथं काय परिस्थिती चालू आहे? रिचार्ज करा, रिचार्ज करा. ठीक आहे, रडू नको, रडू नको. आता मी कुठंतरी जाऊन हमाली करतो आणि करतो तुझं रिचार्ज. काय अरे नालायकानो, हा ते मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा आपल्या बापाच्या पाठीवरचं ओझं कसं कमी होईल ते बघा. हेच ओझं हलकं केलंय आम्ही. म्हणजे त्या पोत्यातलेच मोबाईल आहे ते. ना आलाय का? अरे त्यो मालक मारल, मला मारल. मग याचा विचार आधी करायचा ना. आमच्या जमिनी विकल्या आणि मोबाईल घेतला ना, तेव्हा विचार करायचा. एकच डायलॉग काय बोलतो? जमिनी विकल्या, जमिनी विकल्या. दुसरा डायलॉग नाही तुझ्याकडे? शोभतोय पाटील साहेब, त्वरा शोभतोय. गपची बस. गचू बस. गाडा कुणाचा आहे? माझा आहे.
चहा मिळेल का चहा? हो मिळेल की. हे काय होतं? सॅनिटायझर. हे कशाला लावलं त्याला? मी चहा उष्टा केला होता ना, उष्टा चहा कसा देणार? अरे पण उष्टा कशाला केला तू? साखर संपली होती. सगळे म्हणतात मी इतकी गोड बोलते म्हणून उष्टा करून दिला. रात्री झोपताना मास्क लावून झोपीत जा. का? तोंडाला मुंग्या लागतील. कोण आहेत कोण आहे? आमच्या जमिनी विकल्या आणि एकच एक डायलॉग, एकच एक डायलॉग, दुसरा डायलॉग नाही का पाटील साहेब. झाला झाला तू शोभतेवाला तोही झाला. दुसरा घे नवीन. लक्ष नका देऊ तुम्ही. पण हा चहा तुम्ही गाळत का नाही? चापूड खाली राहिली आहे. लोक आजकाल मास्क घालूनच चहा पितात ना, आपोआपच गाळला जातो. वा. पण चहा टेस्टी होता तुमचा. पण तुम्ही तर एकदम श्रीमंत घरातल्या वाटता, तरी पण तुम्ही चाय विकता म्हणजे खूप सॅड स्टोरी आहे. पटकन सॅड, मला वेळ नाही. सांगते. मी रोज माझ्या घरच्यांसाठी चहा बनवते, पण काही केल्या माझा अंदाज चुकतो आणि चहा उरतो. मग तो उरलेला चहा मला इथे टपरीवर येऊन विकावा लागतो. असे किती जण आहेत तुझ्या घरी? बाबा आणि मी, आणि बाबा चहा घेत नाही. अरे उकेल म्हणजे एका माणसासाठी चहा करते, तुझ्यासाठी तो पण अंदाज चुकतो तुझा. चुकू शकतो अंदाज. अंदाज कोणाचाही चुकू शकतो. एवढा? हो चुकू शकतो. फुलवाचा पण चुकला होता ना नटरंगच्या वेळेला, जेव्हा अतुल कुलकर्णीला डान्स शिकवायला गेली होती. चुकलाच होता तिचा अंदाज. चहा मस्त होता एकदम, तुमच्यासारखाच गोड. फालतू डायलॉग बोलून मला पटवायचा प्रयत्न करू नकोस. 56 पाहिलेत तुझ्यासारखे. मी तुला कशाला पटवू? तर आपल्याला गर्लफ्रेंड आहे आपली. एक नंबर आयटम आहे आपल्याकडे. काय? हा मग? धर, ए, धर, ए, धर, 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 याला धर, धर, याला धर, धरू नका. धर, याला धर, त्याला धर, धर, याला धर. ए, शानपणा, ए, तुम्ही मारत सारा का रे? भाई. लहानपण वाजव. याला चक्कर ए, चक्कर तू चक्कर शाळेतला पोरगा आहेस का चक्कर तू? चक्कर. आणि इकडनं शाळेतला पोर. तू निघ नाही तर. नाही भाई. याला घेऊन जाय. याला घेऊन ए, जा. बारीक पर बाजूला बाजूला हो चल. साहेब, मी काय केलं मला सांगा ना. पण याला काय आपण शानपणा करतो काय असतं? काय केलं म्हणजे आमच्या साहेबांचा मोबाईल चोरलाय तो. ए, याचा खिसा चक्कर, खिसा चक्कर बिवरे. अरे काय ऐक तुम्ही. हा ए बाबा, कोण तुमचे साहेब कोण आहेत? उपेंद्र कारंडे, त्यांचा मोबाईल आहे. कुठे आहेत ते? येतीनच आता. उपेंद्र कारंडे.
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते. ए मुर्द्या आई बोलते मी तुझी बोल आहे. अरे, काय बोलते? अरे, तुला उपेंद्र लिमये करायचंय तसं कर ना जरा. कम ऑन आहे, कम ऑन कर. अरे आपलं पाणी भरायचा पाईप आहे ना कोणी मोड त्याने चोरलाय तो. सापडला ना ठेचणारच आहे मी त्याला आहे, चांगला. come on, शांत तुला हो. सापडला ना त्याचं गळ्यात घोटच घे चांगला. आहे, शोधतो आता पाणी मी. कसं भरायचं आपलं आहे. मुर्दा पशिवला त्याचा त्याला टायर मध्ये आहे. घालूनच आणायला पाहिजे. समजलं तुला? काय करतो तू असा? शांत झाली आई. तुमचा मोबाईल सापडला यांनी चोरला होता मोबाईल तुमचा. काय रे मोबाईल चोरतो. डोळ्या खाली कार, डोळ्या खाली कार. याच्या आईला याच्यात येतो आता. ओके हात कसले धरताय? सोशल डिस्टन्सिंग पाळा ना जरा. ओके. हात कशाला धरला होता? साहेब कशाला गरीब माणसाला मारताय? सोडा त्याला. हा घरी दिवसाला 4 GB डेटा संपवतो. हा घरी लोकांच्या वायफायचे पासवर्ड ढापतो. हा घरी काय बोलते साला. अब आया उठ सर जमीन हिंदुस्तान. काय माहित नाही असं बोलायचं आपण काय चाल घ्यायला. साहेब अरे राहुल अरे ओ हा, काय केलं हे पोरा काय केलंस तू? ओ साहेब ओ पोलीस अहो काय गुन्हा केलाय सांगा ना. आता हे कोण? लेडी जयवंत वाडकर. याची आई आहे माझी आई आहे काय? सविता मालपर मालपेकर. मालपेकर आहे. अहो काय गुन्हा केलाय सांगा ना. काय गुन्हा केलाय म्हणजे माझ्या सीताफळाचा मोबाईल चोरलाय त्याने. 1 लाखाचा मोबाईल होता माझा. नाही नाही माझा पोरगा अशी चोरी नाही करणार. एक वेळ तो मर्डर करेल, मटका लावेल, लोकांच्या चपला खाईल, कोणाला काळं फासून घेईल. त्यापेक्षा मी चोरी करीन ना. केला गुन्हा कबूल. चाल्याने चोरी केली आहे नाही चाले आतमध्ये टाकायला. माझा ऐका साहेब. काय माझा ऐका मी असं काही केलं नाही. काय चाल माझा ऐका. सोडा ना त्याला, साहेब. कोण वाचवी? वाक्य आहे तुझं. अरे आता कोण वाचवेल माझ्या पोराला? कोण वाचवेल माझ्या पोराला? पोराला माहिती नाही पण स्किट वाचवायला तरी मी येतो. ये दुनिया क्या चाहे मनी मनी, ये दुनिया क्या चाहे. ये दुनिया काय मनी 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 करणारा हा बोका कोण आहे? मी बोका नाही, याची आई आहे सविता मालकर मालपेकर. सर 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 मी तुमची खूप मोठी फॅन आहे. हा तुम्ही ते ना कोथरूडचे आईन्स्टाईन प्रवीण तरडे. काही पण बोलायचं नाही आमच्या भाईला. बाईच्या वाकड्यात शिरायचं नाही. अरे त्यांच्या केसात कांगवा शिरत नाही आणि वाकड्यात शिरू लागली. अरे दया, अरे माझं कौतुक केलं. शास्त्रज्ञ बोलले आपल्याला. आईन ताई मला वाटलं आई बहीण असं काही म्हणजे अरे आईन्स्टाईन.
अरे पण शास्त्रज्ञ मॅडम मी नाही बर का. तुम्हाला शास्त्रज्ञ बोलायचंच असेल तर त्या माणसाला बोला. कसं काय? ओरिजिनल शास्त्रज्ञच आहे तो माणूस. अरे केवढे शोध लावलेले मी. ज्या माणसाने शर्वरी जेमिनिसला अतिरेकी दाखवायचा शोध लावला पिक्चर मध्ये तो माणूस शास्त्रज्ञच असायला पाहिजे. हे म्हणजे वरण भात आणि तांबडा पांढरा एकत्र केल्यासारखं आहे. ओ तुम्ही असं का बोलता? ते मी आधी भांड्यांवर नाव कोरायचो. हा तुमचं नाव काय, त्यांचं नाव काय सांगा. प्रवीण तरडे. भांड हलू नका. हे काय केलं? अहो, काय करताय तुम्ही हे सगळं? ठीक आहे नाही करणार. हे काय काय झालं? हे मशीन चालूच होत. बंद करा ना ते पेन. बस चाल. ते तुम्ही शास्त्रज्ञ, ते तुम्ही शोधाबद्दल सांगत होतात ना. अरे मध्ये मध्ये बोलला शोध सांगायच्या कशा माणसाला. बोला बोला. पहिला शोध तर मी त्यांचा सांगितलेला आहे. अरे पुढचा शोध कसला खतरनाक लावला. आपण म्हणतो पुण्याच्या रस्त्यांवर गाड्यांना पळायला जागा नाही, तिथं माणसं पळताना दाखवली. केवढा भारी आहे. आणि त्यांनी त्याच्यातून एक मोठा शोध लावला का पुण्याच्या रस्त्यावरती पळून सुद्धा माणसं वजन कमी करू शकतात. फक्त कुणीतरी तलवार घेऊन माग लागला पाहिजे. झालं. गप्प बसा. मला सांगा तुम्ही त्याला कशाला धरलाय साहेब? त्याच्या पॅन्टेत माझा मोबाईल सापडलाय. अरे म्हणून काय त्याला अटक करायची का साहेब? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चुकीची करताय. कदाचित त्यांनी तुमची फक्त पॅन्टच दापली असेल. त्याच्यात तुमचा मोबाईल आला असेल. अरे हा कालीच पॅन्ट घातली होती मी अशीच. हा साहेब, मी ऍक्च्युली तुमची पॅन्ट ढापली होती साहेब. चुकून त्याच्यासोबत मोबाईल आला साहेब. मग साहेब असं कुठं कायद्यात लिहिलंय की बाबा पॅन्ट ढापली म्हणून डायरेक्ट आत टाकायचा? समज द्या सोडून. हा ठीक आहे. आज जोडतो तुला, कळलं ना. परत सापडशीलच माझ्या तावडीत, तेव्हा बघून घेतोय. चला रे. हो साहेब थांबा थांबा. काय झालं? त्याला कुठं सोडताय? लय मोठा आत्रिक येतो. हा माहिती आहे. त्याला सोडलाय पण वाघाच्या पिंजऱ्यात सोडलाय. तुमचा नक्की प्लॅन काय? 399 मध्ये 2 GB इनकमिंग फ्री. तुझा काय? फालतू पहिले नका मारू ना, ते आतमध्ये टाकते ना आपल्याला. ते नाही म्हणत, तो माणूस लय डेंजर आहे, त्याला सोडू नका. तरुण पोर आहे ना, त्यांच्यासाठी देव आहे तो. देव आहे काय? मग देवाची मिरवणूक काढायलाच पाहिजे. अरे लॉकडाऊन मध्ये मिरवणुका काढता? तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे आळशी पॅटर्न. आता बघायचंय राहुल्याच्या आयुष्यात काय काय घडणार आणि त्याच्या आयुष्यात कुठलं वळण येणार. पाहूयात उद्याच्या भागात. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत महिलांपासून. लेडीज फर्स्ट, कारण आमचं पर्वच आहे लेडीज जिंदाबाद. त्यामुळे आता लेडीज पासूनच सुरुवात मी करणार आहे. उर्मिला आणि फुलवा, तुम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहात हे इंडस्ट्रीला माहितीच आहे. पण महाराष्ट्रातल्या लोकांना आज खऱ्या अर्थानं कळणार आहे की तुमची मैत्री कशी झाली. आणि फक्त गुडी गुडी ऐकायचं नाहीच आहे आम्हाला. मैत्रीमधल्या गमती जमती पण आज तुम्ही आम्हाला सांगणार आहात आणि ती गंमत ऐकायची आहे. कशी काय झाली या मैत्रीला सुरुवात आणि कधी भेटलात तुम्ही एकत्र? या मैत्रीला सुरुवात खरं तर एकापेक्षा एक अप्सरा आली. झी मराठीवर मी त्या शोमध्ये परफॉर्म करत होते आणि फुलवा माझी मेंटॉर होती. रादर फुलवा माझी मेंटॉर व्हायच्या आधीपासून मी असं साकडं घातलं होतं देवाला की मला फुलवा मेंटॉर म्हणून मिळू दे रे देवा, मिळू दे रे देवा. आम्ही ॲक्च्युली गुरुभगिनीसुद्धा आहोत. अर्चना नृत्यालयात आम्ही दोघींनीही कथ्थक शिकलं आहे. स्वर्गीय गुरु श्रीमती आशाताई जोगळेकरांकडे. शी वॉज अन एक्स्ट्रीमली सिन्सिअर स्टुडंट. काहीही गोष्ट शिकवली तर ती आजूबाजूच्या तिच्या बॅचमेट्स बरोबर कधी टाइमपास करत बसायची नाही. ती कोपऱ्यात जाऊन ती
तिची एकटी प्रॅक्टिस करत बसायची आणि मी तिला ऑलवेज ऑब्झर्व करायचे की ही मुलगी किती सॉलिड आहे. त्याच्यानंतर तिचे परफॉर्मन्सेस आपण अजरामर परफॉर्मन्सेस बघितले आहेत. सो फिल्डिंगचा क्वाईट फ्रँकली काही उपयोग नाही झाला, कारण तिने मला डायरेक्ट सांगितलं अगो माझ्या हातात काहीच नाही आहे गं, अत्यंत असं एक नॉन कमिटल उत्तर दिलं. बघूया आता काहीच नाही गं, त्या दिवशी चिठ्ठ्या निघतील त्याच्यावरून सगळं निघेल. आणि ॲक्च्युली मला स्टेजवरती आल्यावर कळलं ती चिठ्ठी उचलल्यानंतर की माय मेंटॉर इज फुलवा अँड लाईक येस. सो त्या पॉईंट ऑफ टाईमला मी तिला खूप मानायचे आणि आता ही एक डान्सर म्हणून आणि एक टीचर म्हणून नक्कीच मानते. वा वा वा. तुम्ही काय सांगाल, काय आवडलं सगळ्यात जास्त की ही मैत्री झाली? उर्मिला जेव्हा माझ्याकडे आली, मला वाटतं थोडी मी तिला ओळखत होते. ती माझ्याकडे, तू आणि उमेश आपला कामत, दोघं जण थोडंसं काहीतरी डान्स बसवायला आले होते माझ्याकडे, तेव्हा मी हिला ओळखायला लागले. आणि ही अशी ना बिंदास आहे, तिला जे मनात असतं ते ती बोलते. मला असं वाटायचं अरे कशी काय डायरेक्ट काय बोलते म्हणजे असं थोडंसं माझं हिच्याबद्दल इम्प्रेशन होतं. जेव्हा उर्मिला माझ्याकडे आली तेव्हा उर्मिलाने मला खूप त्रासही दिला आणि तिला माझी स्टाईल नेहमी वाटायचं पुढे तू कट टू कट नसते, तू खूप फास्ट करते. तर इकडे ना कुठेतरी ते बॉन्डिंग होत गेलं की तिला मी ते करायला लावलं म्हणा, किंवा आम्ही खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले आणि मला एक कुठेतरी मैत्रीण मिळत गेली. म्हणजे आणि एज डिफरन्स तर तिच्या सगळ्याच मैत्रिणी मोठ्या आहेत तिच्यापेक्षा वयाने. आम्ही नेहमी जिजाला पण सगळ्या मोठ्या मुलीच आवडतात, एका वयाचं कोणीच नाही. जे डान्स हेच आमच्यातलं मेन कनेक्शन होतं आणि मग बाकीच्या गोष्टी, मग आम्ही एकत्र फिल्म्स केल्या. आणि पण एकापेक्षा एकचं एक स्टेज होतं की ज्याच्यावर आम्ही 4-5 महिने रात्रंदिवस मेहनत केली टिल फिनाले. आणि मला सगळे एक्सपेरिमेंट्स हिच्यावर करता आले. ती रडली, काही पण केलं तरी मी फार ऐकायचं नाही. त्यामुळे मला वाटतं तिथे आमचं कुठेतरी बॉन्डिंग झालं. वा 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 वा. पण आता मैत्रीतली एक गोष्ट मला विचारायची आहे की कधी कधी कसं होतं की बऱ्याच गोष्टी ह्या फक्त 2 माणसांनाच माहिती असतात, त्या 2 मित्रांना, तुमच्या बाबतीत 3 मित्रांना असं म्हणू आपण. तर अशी एखादी कुठली सिक्रेट गोष्ट आहे जी फक्त तुम्हा दोघांनाच माहिती आहे पण आज तुम्ही महाराष्ट्रासमोर शेअर कराल? हां, माझ्याकडे आहे. काय तुला काय सुचलं? तर ती खूप माती खाते. आणि तिला कुठलेही आपले सिक्रेट सांगायचे म्हणजे खूप डेंजरस आहे, असं मी सगळ्यांना जाहीर सांगते. खूप डेंजरस, कारण की ती अनवधानाने कुठे काय बोलून जाईल. आणि तिच्या करिअरच्या अगदी सुरुवातीला एक छोटासा, मला माहित नाही मला किती छान किस्सा सांगता येईल, पण शर्वरी जमेनीसची एक फिल्म आली होती बिंदास नावाची. आणि मी तेव्हा औशींकडे, आशाताईंकडे जस्ट नृत्य शिकायचे, तेव्हा अल्फा गौरव होता आपल्याकडे. तर त्याच्यात एक सॉलिड परफॉर्मन्स माझा बघून भक्ती बर्वेनी सांगितलं की नाही फुलवा तू इथे येऊन कर. मैत्रीण होती आईची माझ्या, खूप छान नाचतेस वगैरे. सो अशा ह्याच्यात मी त्या एका सर्कलमध्ये पहिल्यांदा मराठी सर्कलमध्ये आले होते. आणि बिंदास नुकतीच रिलीज झालेली शर्वरी वॉज ऑन द टॉप असं सगळं. कथकचा आमचा परफॉर्मन्स झाला. शर्वरी एक बिचारी एक दिवस टेक्निकलला आली, तिने तो सगळा पिकअप केला. नॅचरली तो ॲक्ट 4 वाजता असा रिहर्सल झाल्यावर माईकवर बोलले अरे व्हेरी गुड शर्वरी व्हेरी गुड. आणि मी खूप तावातावाने उर्मिलाशी कशी बोलेन तसं मी मयूर व्हॉट इज दिस नॉनसेन्स, हे आपण एवढं मोठ्याने एवढं सगळं नाचलो आणि त्यांनी फक्त शर्वरीचं नाव घेतलं. ठीक आहे ना ती ऍक्टर आहे वगैरे, पण म्हणून असं मी खूप बोलत होते. आणि शर्वरी इथे मागे उभी होती. तर मयूरला जे ओळखतात, मयूर मला तिकडनं असे काहीतरी खाणाखुणा समोर काय तोंड करतोस तुला कळत नाही का, मला खूप राग आला वगैरे. आणि तेवढ्यात ना शर्वरीने मला असा हात लावला, मी वळले ओ शर्वरी, आणि मला फटकून कोल्हाच नाही का, मी तुझ्याबद्दल बोलत होते असं. आणि मग शी इज व्हेरी स्वीट. म्हणजे शर्वरीला हा किस्सा माहिती आहे. शर्वरी मला इतकं छान समजावलं, हे सांगायला मला आवडेल की शर्वरी बोलली की फुलवा मला कळू शकते तू कशातनं जातीयेस आणि मीही असं ग्रुपमध्ये केलं आहे, पण आता फिल्म आली आणि मी लेट आले होते ग वगैरे. आणि शी वॉज व्हेरी स्वीट. पण असं जनरली मी बोलत असताना खूप लोक आजूबाजूला असं जनरली बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं. वा 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 वा. आता येणार आहे या 3 मित्रांकडे. खर तर 2 मित्र जोडी म्हणजे शोलेची जयवीरूची जोडी वगैरे आपण आतापर्यंत ऐकलंय, पण हे 3 आहेत. म्हणजे हे तुमच्या सासऱ्यांचा पिक्चर आहे ना, त्यात 3 जण मित्र असतात, तसं येते ही दोस्ती तुटायची नाही, 3 मित्र. मला हेच विचारायचं की ही लहानपणापासूनच मैत्री आहे का? आमची मैत्री वय वर्ष 2 पासून हो पिटेची न माझी, कारण शेजारीच राहायचो एका चाळीमध्ये. त्याला ज्युनियर KG सिनियर KGला शाळेत घेऊन जाण्यापासून, तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, बोटाला धरून त्याला शाळेत नेण्यापासूनची आमची मैत्री. सिनेमा खेळायचो 4-5 वर्षाचं असल्यापासून. ते टाकीमध्ये चाळीमध्ये बिल्डिंगची बांधकामं चाललेली असायची, त्यात तिथं काच लावायची, आरसा लावून त्याच्यासमोर फिल्म धरायची.
आणि मी डिरेक्टर असायचो आणि मी त्याला वय वर्ष 6 वर्षाचा असताना शब्द दिला होता, तू अजिबात चिंता करू नको, मी सिनेमा बनवणारच आणि तू त्याच्यात हिरो असणारच, असा मी एक शब्द दिला होता. त्यामुळं तो शब्द मी पाळला. पुरुषोत्तम करंडकला पहिली एकांकिका लिहिली 1996ला. त्याचा हिरो तो होता आणि दोघांना प्राईज होतं. आणि दया आम्हाला जॉईन झाला तो पुरुषोत्तम काळात, तो वेगळ्या कॉलेजचा होता आणि त्याची एंट्री आमच्या बरोबर यायची. कॉम्पिटिटर म्हणजे सुबोध भावे, मुक्ता बर्वे, अजून कोण, लोकेश गुप्ते आणि आम्ही तिघं, असं हाणामाऱ्यांचं आमचं कॉम्बिनेशन असायचं. मुक्ता बर्वेचं नाटक आहे काय, तर मी ना सुभ्याबरोबर सेटिंग केलं. सुबड्या लक्षात ठेव, हे ललित कलावाले ह्यांनाच पुढं कामं मिळतात. सुबड्या तू सिम्बॉयसेसचा, मी आयएलएसचा. आपण एक काम करायचं, आपण ना मुक्ताच्या अलीकडे पलीकडे एंट्री घ्यायची. असं भांडून सगळं. ही त्यातला दया हा MMCCचा तो कॉमेडी एकांकिका करायचा आणि आम्ही सगळे सिरियस आले. सिरियस का तर कॉमेडी जमायचं नाही. याची मैत्री ही त्या नाटकामधली कॉम्पिटिशन कॉलेजला. आणि ऐक, दयाच्या नाटकाच्या हिरोईनला मी प्रपोज केलं, ती माझी बायको आहे. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आज आपल्या तुकरटवाडीच्या कट्ट्यावरती मित्र मैत्रिणी जमलेले आहेत. त्यांच्या बरोबरीनं गप्पा होणारच आहेत, पण आपण भेटणार आहोत याच सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.